झी 24 तास एक पाऊल पुढे। या महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात करताना आमच्या महालक्ष्मीचं अंबाबाईचं दर्शन घ्यावं आणि मग पुढे सरकावं असा विचार केला आणि कोल्हापुरामध्ये पहिली जाहीर सभा घेतली। हे आमचं महाराष्ट्राचं कुळदैवत। दौरा आखला, तारीख ठरली आणि आता एक 8-10 दिवसापूर्वी माझा हा जो जबड्याचा जॉईंट असतो त्याचा त्रास सुरू झाला। आता म्हटलं जबड्याचा जर समजा त्रास सुरू झाला तर सत्ताधाऱ्यांना चावायचं कसं? मग डॉक्टरांकडनं गोळ्या बिळ्या घेऊन थोडंसं मार्गावर आलंय। अजूनही ठणकतच आहे मला थोडंसं। ते जरा थोडंसं आटोक्यात येतंय ना येतंय ते सर्दी खोकला सुरू झाला। हे तुम्हाला सांगण्यामागचं मूळ कारण असं की मध्ये जर समजा भाषण करताना खोकला आला, एखादी शिंक आली तर कमर्शियल ब्रेक म्हणून पकडा। आता काय ते माझ्या हातात नाही। ते दौऱ्याची सुरुवात मी साधारणपणे 9 तारखेला साताऱ्याला आलो। सुरुवातच झकास झाली। सकाळी उठलो आणि पहिली कानावर बातमी आली, दौऱ्याच्या सुरुवातीला अफजल गुरुला फासावरती लटकवला। म्हटलं झाला चांगली झाली, बातमीच चांगली ऐकायला मिळाली दौऱ्याला। साताऱ्याला आलो, साताऱ्याला बैठका झाल्या, सांगलीला आलो, तिथे बैठका झाल्या, तिथे पत्रकार भेटले मला बांधव, सांगलीला भेटले, कोल्हापुरातही काल भेटले। मी सगळ्यांना सांगितलं, म्हटलं मला जे काय बोलायचं आहे, महाराष्ट्राचा दौरा आहे, दौऱ्यामध्ये म्हटलं माझ्या 10 सभा आहेत। आता या 10 सभांपर्यंत म्हटलं हळूहळू एक गोष्टी सांगत जाईल। सगळ्याच गोष्टी एकदम भास्कर कशावर सांगायच्या? तुम्हाला काही जणांनी विचारलं की पक्ष स्थापन होऊन 7 वर्ष झाली, इतक्या दिवसांनी इतक्या वर्षांनी तुम्ही महाराष्ट्राच्या जिल्ह्यात का जायला लागलात? म्हटलं अरे सोपी छोटे कारण आहेत। तेव्हा मी त्यांना तेच सांगितलं, म्हटलं या सगळ्या गोष्टींची उत्तरं मी म्हटलं तुम्हाला कोल्हापूरच्या सभेमध्ये देईन। काय रे बाबा, तुम्हाला शांत नाही का बसायचं? आता जे बसलेत त्यांनी बसून घ्यावं, उभे त्यांनी उभे राहून घ्यावं, पण म्हणून बसलेले उठू नका, बसलेले खालीच बसा। एका पक्षातनं मी बाहेर पडलो, बाहेर पडल्यानंतर मी पक्ष स्थापन केला। कोण येणार बरोबर, कसा पक्ष स्थापन होणार, काय होणार पक्षाचं, विविध गोष्टींनी सगळं बातम्या चालू होत्या, चर्चा चालू होत्या, सगळ्या अनेक गोष्टी सगळ्या सुरू होत्या। आता तुम्ही सगळेजण जर शांत बसलात तरच मी बोलतो, नाही तर मला काय बोलण्यात नाही, मला
हास्य नाही. हे तुमचं असंच चालू राहणार. आपण सगळे शांत बसणार आहात का? झी 24 तास एक पाऊल पुढे.